पोटभर जेवण झाल्यावर बहुतेकांना बडीशोप किंवा सुपारीसारखं काहीतरी खायला पाहिजे असतं. अशा वेळेस खाण्यासाठी एक मस्त पाचक मिक्स कसं करायचं ते आपण बघणार आहोत. सगळे हेल्दी पदार्थ मिक्स करून तयार केलेली ही पाचक सुपारी किंवा मुखवास चवीलाही छान लागतो. चला बघूया कसा करायचा. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. साहित्य आपण विशिष्ट प्रमाणात घेतलंय. हा एका मोठ्या लिंबाचा रस काढून घेतलाय. त्यात हे 3 प्रकारचं साधारण पाऊण टीस्पून मीठ घालू, पाव टीस्पून हळद आणि अर्धा टेबलस्पून पाणी घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून ठेवू. हे पहा, या बाळंचोपा आहेत, या पाचक असतात. तसंच यामुळे शरीरातला वात कमी व्हायला मदत होते. याशिवायही यामध्ये बरेच फायदे आहेत. अर्धी वाटी बाळंचोपा बाउलमध्ये काढू. 2.5 वाटी म्हणजे साधारण 200 ग्रॅम बडीशोप आणि 2.5 वाटी म्हणजे पाव किलो जवस घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. या सगळ्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करून घेतलं तरी चालू शकेल. आता लिंबू मिठाचं मिश्रण परत एकदा मिक्स करून घेऊ. बडीशोपेच्या मिश्रणात ते सगळीकडे व्यवस्थित पसरवून घालू. आधी चमचा वापरून ते मिक्स करून घेऊ. यात मी मीठ, लिंबू, हळद अशा सगळ्या चवी तशा कमीच वापरल्या आहेत. मला पाचक सौम्य चवीचं आवडतं, पण तुम्हाला ते थोडं जास्त चटपटीत पाहिजे असेल तर तुम्ही या सगळ्याचं प्रमाण वाढवूही शकता. यात गोडसर चव पाहिजे असेल तर सगळ्यात शेवटी थोडे छोटे छोटे खजुराचे तुकडेही घालू शकता. आता हाताने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिश्रण हाताने मिक्स केल्यावर ते सगळीकडे बरोबर एकसारखं लागतं. हे बघा, मिश्रण आता हे इतपत ओलसर झालंय. आता ते असंच मुरू देऊया. आपण मिश्रण झाकून ठेवलं होतं त्याला 15-20 मिनटं झाली आहेत. हे बघा, मिश्रण एकदा परत थोडं ढवळून घेऊन परातीत पसरवून ठेवू. आता हे वाळेपर्यंत उन्हात किंवा वाऱ्यावर ठेवूया. आपण मिश्रण वाळायला ठेवलं होतं त्याला 2-3 तास झालेत. हे बघा, मिश्रण पूर्ण खडखडीत वाळलंय. आता ते कढईत ओतूया. यातलं अर्ध मिश्रण मी दुसऱ्या कढईत भाजतीये. आधी 2-3 मिनिट मोठ्या गॅसवर आणि नंतर मंद गॅसवर मिश्रण भाजूया. तीळ, ओवा, खोबरं, बडीशोप आणि जवसाचेही शरीराला खूप फायदे होतात. या सगळ्यामुळे अन्न पचायला मदत तर होतेच, पण यामुळे शरीरातला वात कमी होतो. तसंच शरीराला वेगवेगळी विटॅमिन्स आणि मिनरल्सही मिळतात. जवसामुळे फायबर्स आणि फॅटी ॲसिड्स मिळतात. ओव्यामुळे शरीरातले जंत, कृमी नाहीसे होतात. या सगळ्याच पदार्थांचा आपल्याला खूप फायदा होतो. साधारणपणे 7-8 मिनिट हे भाजलंय. जवस आणि बडीशोप बऱ्यापैकी भाजले गेलेत. हाताला मिश्रण किंचित हलकं लागतंय. आता यात अर्धी वाटी ओवा आणि 1 वाटी तीळ घालून थोडं भाजून घेऊ. ओव्याचं प्रमाण तुम्हाला याला तिखटपणा किती पाहिजे त्यानुसार ठरवता येईल, तर तिळाचं प्रमाण हवामानानुसार ठरवा. हे मिश्रण जर उन्हाळ्यात करणार असाल तर यात तीळ याहून जास्त घालू नका. थंडीच्या दिवसात यापेक्षा जास्त तीळ घालू शकता. तीळ आणि ओवा घातल्यावर आपण साधारणपणे 5-6 मिनिट मिश्रण मंद गॅसवर भाजतोय. आता यात 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घालून भाजूया. खोबरंही आधी थोडा वेळ उन्हात वाळवून घेतलं होतं. खोबरं थोडं चुरचुरीत झालंय. आवडीप्रमाणे खोबऱ्याचा जर थोडा जाडसर किस केला तरी चालू शकेल. आता यात अर्धी वाटी भोपळा आणि अर्धी वाटी मगजबिया घालून भाजूया. मी हे सगळं जसं एकत्र भाजलं तसं प्रत्येक वस्तू सेपरेट भाजूनही सगळं नंतर मिक्स करू शकता. भोपळा आणि मगजबिया घालणं ऑप्शनल आहे. नाही घातलं तरी काही फरक पडत नाही, पण यामुळे चव आणि पोषण दोन्ही वाढतं. खोबरं आणि या बिया घातल्या तर हे मिश्रण साधारण 2 महिने चांगलं राहतं. नंतर याला थोडा खराब वास येऊ शकतो. जर पाचक जास्त दिवस टिकायला पाहिजे असेल तर खोबरं आणि बिया थोड्या थोड्या मिश्रणात घालून वापरा. हे न घालताही सुपारी वर्षभर टिकू शकते. हे पाचक कच्चं राहिलं तर त्याला पाहिजे तशी खमंग चव येणार नाही आणि जास्त भाजलं गेलं तर त्याची चव चांगली लागणार नाही.
आणि पोषक तत्वही कमी होतील. पाचक मिक्सचा मस्त खमंग वास येतोय. हे बघा, यातली प्रत्येक वस्तू कशी नेमकी भाजली गेली आहे. आता आपण गॅस बंद करून हे पूर्णपणे थंड होऊ देऊया. पाचक मिक्स आता पूर्णपणे थंड झालं आहे. आता ते वेगवेगळ्या आकाराच्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवूया. ही एक मोठी बरणी, मग ही छोटीशी बाटली, ही कुठेही हँडी ठेवता येते. अशा वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये पाचक भरून ठेवलं की बरेच दिवस ते छान टिकतं. यातला एखादा चमचा पाचक रोज जेवणानंतर खाऊ शकता. हे पाचक बाळंतिणीसाठीही खूप छान आहे. आता याप्रमाणे पाचक करा आणि मला सांगा कसं झालं ते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.